रामराम मंडळी, कसे काय बरे आहेत ना? तर एकादशी उपवासानिमित्त आज मी तुम्हाला थट्टे इडली बनवून दाखवणार आहे. इडलीची रेसिपी तर तुम्ही उपवासाला बनवलीच असणार, पण ही थट्टेची इडली इतकी सोपी आहे, कशाचीच तुम्हाला पूर्वतयारी करावी लागणार नाही. ना साबुदाणा भिजवायचा, ना भाजायचा, ना वापरायचा. अगोदर आपण थट्टे इडलीसाठी जी पुडी चटणी असते वरती पसरून खातात ती चटणी बनवूया. एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 8 ते 10 अशा बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच 1 चमचा जिरे आणि 1 इंच आलं घ्यायचं आहे. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला गॅसला मंद ठेवून ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं, जेणेकरून ह्यांच्यामधला ओलावा निघून जाईल. आणि हो मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तर मंडळी, बरोबर 2 ते 2.5 मिनिटं झालेली आहेत आणि हे तिन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे भाजले गेले की खमंग वास दरवळायला लागतो, हलकासा धूर निघायला लागतो. तेव्हा काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून ह्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे. मिरची, जिरे आणि आलं चांगल्या प्रकारे थंड झालेले आहेत. आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे तिन्ही जिन्नस काढून घ्यायचे आहेत. मिरचीचे देठं काढून घ्या आणि मिरचीचे लहान लहान तुकडे करून घ्या, म्हणजे चांगली बारीक वाटली जाणार. यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर टाकायचं. आता ह्या सर्व जिन्नसांना शक्य असेल तितकं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी पाहू शकता, अशी मस्त कोरडी पुडी चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही 2 ते 3 महिन्यापर्यंत सहज टिकवून खाऊ शकता, पण क्वांटिटी मी कमी वापरलेली आहे. तुम्ही जास्त क्वांटिटी वापरत असाल तर बंद डब्यामध्ये ही ठेवून फ्रीजमध्ये ठेवायची आहे. चटणी तयार झाली की थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवू. तर मंडळी, आता थट्टे इडली बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप भगर घ्यायचे आहे, म्हणजेच की वरीचे तांदूळ घ्यायचे आहे. वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की 150 ग्रॅम इतकं हे वरीचे तांदूळ घेतले आहे आणि ह्याला भाजून घेण्याची काहीच गरज नाही. याला असंच आपल्याला जितकं शक्य असते तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे. तसं तर हे बारीक वाटले जाणार नाही, रवाळ वाटले जाणार, बारीक रव्यासारखे हलकंसं रवाळ वाटलं जाणार, म्हणून शक्य असेल तितकं आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी, भगरला वाटून शक्य असेल तितकं ह्याला मी बारीक करून घेतलेलं आहे. हलकंसं रवाळ आहे, एकदम बारीक रवा असतो ना 0 साईजचा, त्या पद्धतीने ह्याचं स्ट्रक्चर आलेलं आहे. आता भाजून का नाही घ्यायचं आहे, इडलीमधून दाणेदार होण्यासाठी भाजून नाही घ्यायचं आहे. म्हणून आहे ना, वरीचे तांदूळ भाजून घेऊ नका, ह्याला असंच वाटून घेतलं तरी चालेल. आता ह्याची बाइंडिंग आणि चव चांगली येण्यासाठी इथे आपल्याला 1 कच्चा बटाटा वापरायचा आहे. या कच्च्या बटाट्याची साल काढायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवायचं आहे. जो काही स्टार्च आहे तो निघून जातो. स्टार्च असलं की काळे पडतात, शिवाय थट्टे इडली कडक सुद्धा होऊ शकते, म्हणून पाण्यात ठेवा. तुम्ही उकडून घ्यायचं नाही, बटाट्याला कच्चाच वापरायचा आहे. आता चव चांगली येण्यासाठी आणि तिखटपणासाठी इथे मी 1 इंच आलं व 1 ते 2 हिरव्या मिरच्या वापरत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इडलीमध्ये आंबूसपणा येण्यासाठी इथे मी अर्धा कप आंबट दही वापरत आहे. दही जास्त आंबट असल्यामुळे अर्धा कप वापरत आहे. तुम्ही दही जास्त आंबट वापरत नसाल तर 1 कप वापरू शकता. मग तिथे तुम्हाला वाटताना पाणी वापरण्याची काहीच गरज नाही. इथे मी अर्धा कप दही वापरत आहे, म्हणून इथे थोडंसं पाणी लागू शकतं किंवा अगोदर आपण वाटून पाहूया. मगच ह्याच्यामध्ये गरजेनुसार 1 ते 2 चमचे पाणी वापरायचं आहे. हा घट्टसर बॅटर आपल्याला बनवायचा, अजिबात पातळ बनवायचा नाही. ही महत्त्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवा. आता याला चांगल्या प्रकारे मी बारीक वाटून घेतो. भगर आणि बटाटा वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि पाहू शकता, सहजासहजी मिक्सरच्या भांड्यामधून बॅटर बाहेर येत नाही. तुमच्यासमोर फक्त मी दहीच वापरलेली, नंतर पाणी वापरलेलंच नाही, कारण की मला गरज पडली नाही. ह्याचं कारण असं की बगर पाणी शोषून घेत नाही. त्याला तुम्ही भिजत ठेवणार तर त्याला आणखीन पाणी सुटेल आणि शिवाय ह्याच्यामध्ये दहीसुद्धा वापरलेले आहे, म्हणून इथे मी पाण्याचा वापर केलाच नाही. आणि जितक्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला हे बॅटर बनवून दाखवत आहे तितक्या प्रमाणामध्ये 4 ते 5 थट्टे इडली आरामात होतात. 1 थट्टे इडली खाल्ली की पोट भरतं. तर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे. इडलीमधून मऊ होण्यासाठी तेल वापरायचं आहे आणि 5 मिनिटापर्यंत ह्या बॅटरला फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्याने काय होणार, बॅटरमधून एकदम हलकं फुल होणार आणि जाळी पडण्यास जास्त मदत होते, म्हणून फेटून घेणंही जास्त महत्त्वाचं आहे. तर मंडळी, 4 ते 5 मिनिटापर्यंत बॅटरला एका बाजूने फेटून घेतल्यामुळे बॅटरला फेस आलेला आहे आणि बॅटर मस्त हलकंफुल झालेला आहे. थोडासा हात दुखतो, पण 5 मिनिटापर्यंत फेटून पहा, रिझल्ट एकदम चांगला आहे ना. म्हणजे ह्या थट्टे इडलीचा स्ट्रक्चर एकदम परफेक्ट येतो, म्हणून ह्या बॅटरला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. असं 5 मिनिटानंतर फेटून घेतलं की झाकण लावायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला या पिठाला रेस्ट द्यायचं आहे, म्हणजे पीठ एकदम परफेक्ट सेट होणार. आता बॅटर सेट होतोय तोपर्यंत आपण इथे उपवासाची चटणी बनवून घेऊ. त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि सोबतच अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत किंवा शेंगदाण्याची पावडर घेतलं तरी काही हरकत. तुम्ही उपवासाला ओलं नारळ खात असाल तर ओलं नारळ वापरलं तरी चालेल.
1 चमचा जिरे टाकायचे आहे, अर्धा ते 1 इंच आलं वापरायचं आहे लहान तुकडे करून, चटणीची चव चांगली येण्यासाठी अर्धा लिंबाचा रस वापरायचा आहे किंवा 1 चमचा दही वापरला तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकल्यावर अगोदर या सर्व जिन्नसांना बारीक करून घ्यायचं आहे, मगच तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार पाणी वापरून चांगल्या प्रकारे एकदा फिरवून घ्या। तर मंडळी, चटणी वाटून झाली की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ, अशी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायची आहे। तुम्हाला जशी आवडते तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकता। आता चटणी जास्त खमंग होण्यासाठी इथे मी ह्याला फोडणी देणार आहे। त्यासाठी फोडणीच्या पॅनमध्ये 1 चमचा शेंगदाण्याचे तेल गरम केले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहेत आणि सोबतच ही बेडगी मिरची 1 टाकायची आहे आणि याला असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे मिरचीचा आणि जिऱ्याचा कच्चेपणा निघून जाईल। तुम्ही वाटलं तर तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकता, तुम्ही उपवासाला तूप खात असाल तर। आता हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे। एकदम मस्त खमंग उपवासाची चटणी तयार झालेली आहे। अशी चटणी तयार झाली की थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवू। तर मंडळी, 5 ते 7 मिनिटं झालेली आहे। झाकण काढल्यावर एकदा बॅटरला चेक करायचं आहे, हलकासा पातळपणा आलेला आहे, पाहू शकता। जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, दही आहे, दहीला पाणी सुद्धा सुटलेलं आहे आणि वरईचे तांदूळ पाणी शोषून घेत नाही, फक्त नरम पडतात, म्हणून ह्याला सेट होणं ठेवणंही गरजेचंच आहे। आता ही थट्टे इडली एकदम मऊ, सॉफ्ट आणि जाळीदार होण्यासाठी, शिवाय थोडीशी फुगण्यासाठी इथे मी फक्त अर्धा चमचा इनो वापरत आहे। तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर खाण्याचा सोडा तुम्ही वापरू शकता, पाव चमचा, आणि थोडंसं पाणी टाकल्यावर ह्याला हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे। तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर ह्या पिठाला तुम्ही 3 तास भिजत ठेवलं तरी चालेल किंवा रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल, पीठ मस्तपैकी आंबलं जातं। किंवा जास्त वेळ फेटून घ्या, पण त्याने काय होणार, इडली फुगणार नाही पण जाळी चांगली पडणार। अशा प्रकारे आपल्याला मस्तपैकी हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता फटाफट मी तुम्हाला ह्याची थट्टे इडली बनवून दाखवतो। तर मंडळी, अशी पसरट प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटला आतील बाजूमधून तेल लावून घ्यायचं आहे। मग ह्याच्यामध्ये आपल्याला बॅटर सोडायचं आहे, ते पण पूर्ण काठोकाठ भरायचं नाही बरं का, अर्ध्या प्रमाणातच बॅटर भरायचं आहे आणि थोडंसं टॅप करायचं आहे। असं टॅप केल्यावर मोकळी हवा निघून जाते। तर मंडळी, इथे अगोदरच मी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे। कढाईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये असं रिंग स्टँड ठेवायचं आहे। तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर कोणती एखादी पसरट वाटी ठेवायची आहे। मग ह्याच्यावरती आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे। मग ही प्लेट ठेवायची आहे, झाकण लावायचं आहे, गॅस फास्ट करून 4 ते 5 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे। तर मंडळी, 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढल्यावर पाहू शकता का मस्त टम्म फुगलेली आहे इडली। तुम्हाला झूम करून दाखवतो, एखादा काटा चमचा घ्या किंवा चाकू घ्या आणि असं टोचून पहा आणि पाहिलं ना मंडळी, ह्याला बॅटर अजिबात चिटकलेलं नाही। आता ही प्लेट काढतो आणि अशाच पद्धतीने बाकीची प्लेट सुद्धा वाफवून घेतो। थट्टे इडलीची प्लेट चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायची आहे, मग ह्याची अगोदर आपल्याला कडम मोकळी करून घ्यायची आहे। इडलीचं बॅटर परफेक्ट बनलं की इडली आरामात डिमोळ होते। पाहू शकता मस्तपैकी इडली डिमोळ झालेली आहे आणि पाठीमागून जाळी सुद्धा एकदम चांगली पडलेली आहे, एकदम हलकी फुल झालेली आहे। अशाच पद्धतीने सर्व अगोदर आपल्याला इडली डिमोल्ड करून घ्यायची आहे आणि ह्याला मस्तपैकी आता प्लेटिंग करून सुद्धा दाखवतो। अशी आपल्याला थट्टे इडली प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरनं आपल्याला असं शेंगदाण्याचं तेल लावायचं आहे। तसं बघायला गेलं की काही लोक तूप लावून खातात आणि काही लोक शेंगदाण्याचं तेल लावतात। जितक्याही इडली आहे तितक्या इडलीला आपल्याला असं वरून शेंगदाण्याचं कच्चं तेल नाही लावायचं बरं का, थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मगच असं इडलीवर पसरून घ्यायचं आहे। आता ह्याच्यावरनं आपल्याला जी बनवून ठेवली होती सुरुवातीला ती पोडी चटणी अशी पसरवून घ्यायची आहे। इतकी भन्नाट आणि इतकी जबरदस्त चव आहे मंडळी, एक खाल्ला तर नक्कीच तुमचं पोट भरेल, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो। आणि तुम्हाला जरा सुद्धा माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ह्यावेळी एकादशीला एक कच्चा बटाटा वापरून बगर बरोबर ही रेसिपी नक्की बनवा। आणि इडली सुद्धा एकदम मऊ लुसलुसीत झाली आहे बरं का, एकदम हलकी फुल कापसासारखी। तुम्हाला तोडून सुद्धा दाखवतो, पाहू शकता मंडळी, काय मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि जबरदस्त लुसलुशीत, एखाद्या स्पंजप्रमाणे स्पंजी झालेली आहे। तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये। चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया। धन्यवाद।